उन्हाळा म्हटलं की कोशिंबिरीशिवाय जेवणाला मजाच नाही. जेवण अगदी अपूर्ण वाटतं बघा. ही कोशिंबीर एवढी टेस्टी का होते, तर तिचं सिक्रेट आज मी तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. आता त्यासाठी सर्वात प्रथम इथे मीडियम साईजचे 2 कांदे घेतले. साल काढून आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत. आता बऱ्याच जणी वेगवेगळ्या प्रकारची कोशिंबीर बनवतात, पण मी आज तुम्हाला माझ्या पद्धतीने कोशिंबीर रेसिपी शेअर करत आहे. तुम्ही एकदा अशी बनवाल तर बघा, सारखीच तुम्ही अशी बनवाल आणि मस्त उन्हाळ्यामध्ये बनवून खाल, तर एवढी टेस्टी होते. आता कोशिंबीर बनवण्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले, त्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतले आणि चिरताना अगदी बारीक चिरायचा आहे. मोठा चिरायचा नाही आहे. काही जण बघा कोशिंबीर बनवतात तर खूप मोठा कांदा कापतात आणि नंतर खाताना मग तो असा टसटस लागतो आणि कधी कांदा खूप जास्त प्रमाणात झाला तरी पण मग वास येतो. आणि कोशिंबीर करायचं म्हटलं ना तर आपल्याला अगदी बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे. अगदी किसण्यापेक्षा आहे ना बारीक चिरायचा. म्हणजे बारीक चिरला ना की चवीला पण छान होते कोशिंबीर, खाताना पण आपल्याला अगदी फ्रेश वाटतं खायला आणि त्याचसोबत बघा कांद्याचा असं जास्त वास पण येत नाही. त्यामुळे अगदी छोटे मीडियम साईजचे, किती क्वांटिटीची करणार आहात कोशिंबीर त्या पद्धतीने तुम्हाला कांदा काकडी वगैरे घ्यायचा आहे. तर आता इथे मी 4 ते 5 लोकांसाठी कोशिंबीर बनवत आहे, तर त्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे. आणि कोशिंबीर कधी पण तुम्ही बनवली ना तर ती फ्रेश बनवूनच खा आणि वन टाईमच यूज करा. अगदी बनवून अशी तुम्ही खूप वेळ ठेवू नका. आणि बराच वेळ जर बनवून आपण ठेवली तर कांद्याला पाणी सुटतं वगैरे आणि नंतर मग वास पण येतो. तर त्यामुळे फ्रेश बनवूनच खा. आता इथे बघा मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटोसुद्धा एक मोठा असेल तर 1 किंवा छोटे असेल तर 2 घ्यायचे. अगदी असे कडक आणि लाल बघून घ्यायचे, ते अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे. त्यानंतर कोथिंबीरसुद्धा बारीक कट करून घ्यायची आहे. तर स्वच्छ अशी कोथिंबीर धुतली आणि तीसुद्धा बारीक कट करून घेतली. आणि नंतर मी इथे मीडियम साईजच्या 2 काकड्या घेतलेल्या आहेत. तर काकड्या अशा स्वच्छ धुवून त्याची साल काढायची आणि त्यानंतर काकडीसुद्धा अगदी बारीक कट करून घ्यायची आहे. किसायची नाही आहे. काही जण काकडी किसून कोशिंबीर बनवतात. किसल्याने सुद्धा खूप अशी ती मिक्स होते आणि नंतर मग खायला पण एवढी टेस्टी लागत नाही. तर जेव्हा तुम्ही काकडी अगदी बारीक चिरता ना तर ती बघा खायला खूप छान टेस्टी लागते. आणि जास्त मोठी पण चिरायची नाही आणि जास्त बारीक किसायची पण नाही आहे. अगदी बारीक चिरायची आहे बघा. जशी मी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने चिरायची. तर उभे असे काप करून सुरीने घ्यायचे आणि अगदी बारीक अशी कट करायची आहे. अशी त्यावर नुसते असं तुम्ही कचकच केलं ना तरी ती बघा बारीक अशी चिरून लगेच अशी हे होते. तर बारीक असे तुकडे होतात तिचे. म्हणजे फार असे मोठे तुकडे करायचे नाही आहे, कापतानाच अगदी बारीक चिरायचे आहे. तर आता मी इथे 2 काकड्या घेतल्यात, त्या स्वच्छ अशा पाण्याने धुतल्या, त्याची साल काढली आणि बारीक कट करून घेते. तर काकडीसुद्धा बघा उन्हाळ्यामध्ये काही वेळेला कडू लागते, त्यामुळे अशी फ्रेश अशी काकडी आणायची आहे. आता इथे सगळं मी एकत्र मिक्स करते. एका भांड्यामध्ये सगळं काढून घ्यायचे. काकडी, पुन्हा टोमॅटो, कांदा, कोथिंबीर हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आपण एक त्यामध्ये ॲड करणार आहोत. तर आता मी कशा पद्धतीने बनवते व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर मीठ बेतानेच टाकायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये बघा पिठी साखर टाकलेली आहे मी इथे 1 चमचा. तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा मोठी साखर जरी टाकली तरी चालेल. आता इथे मटक्यातलं असं मी फ्रेश दही घेतलेलं आहे आणि फ्रेश दही आपल्याला वापरायचं आहे तर फ्रेश दहीच वापरायचं आहे कोशिंबीरसाठी. खूप दिवसाचं किंवा खूप आंबट पण असं वापरायचं नाही आहे. तर जेव्हा तुम्हाला कोशिंबीर बनवायची तेव्हा फ्रेश दही लावायचं आणि मग नंतर त्याचा वापर करायचा आहे. आता त्यानंतर बघा इथे हिरवी मिरची मी 2-3 अशा कोवळ्या घेतल्यात, अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहे. आता हे मीठ वगैरे दही टाकल्यानंतर मिक्स करून घेते आहे. तर मिक्स केल्यानंतर आता इथे आपल्याला एक छोटी कढई मध्ये तेल टाकायचं आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये नंतर मग जिरी, मोहरी टाकायची आहे. थोडासा हिंग टाकला तरी चालेल. चव खूप छान येते. आणि ज्या मी 5-6 हिरव्या मिरच्या कोवळ्या कापल्या होत्या, अगदी बारीक कापल्या होत्या मी, त्या बारीक कापून घ्यायच्या. त्या पण त्याच्यामध्ये छान अशा तडका बसल्यावर आपल्याला तो तडका द्यायचा आहे कोशिंबीरला. ह्या तडक्यानेच कोशिंबीर एवढी टेस्टी लागते. तर तुम्ही एकदा अशी बनवून बघा आणि नंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी लागली कोशिंबीर ते. एवढी टेस्टी आणि छान होते बघा. जेवणाची दुप्पट चव वाढवणारी ही कोशिंबीर एकदा नक्की ट्राय करून बघा.
आणि अशी फ्रेश बनवून खा. वन टाईमच खा, पण अशी फ्रेश बनवून खा. जास्त वेळ बनवून ठेवू नका. काही वेळेला कांद्याला वगैरे काकडीला पाणी सुटतं मीठ टाकल्यानंतर, आणि नंतर दही वगैरे आपण त्यामध्ये ॲड करतो. त्यामुळे कोशिंबीर ही फ्रेश बनवूनच खा. आता माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. थँक्यू.